नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार. तुमच्यासाठी नवीन नवीन वेगळे टॉपिक मी घेऊन येत असते. त्याचबरोबर तुमच्या आरोग्य रिलेटेड किंवा जे काही हेल्थ इन्शुरन्स रिलेटेड टॉपिक आहेत ते सगळे माझ्या चॅनलवर तुम्हाला आरामात भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळे चॅनल चेक करा. इंस्टाग्रामवरती सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता. त्याच्यामध्ये शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरतील. सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. तर आजचा टॉपिक काय आहे? वेगळं काही नाही, नवीन काही नाही, जो काही रुटीन वाला टॉपिक आहे हाच आहे. ज्या काही महिलांच्या डिलिव्हऱ्या झाल्या आहेत आणि त्यांचं जर सिझर झालं असेल तर त्यांना विचारा सिझरचे किती तोटे आहेत, आणि ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे त्यांना विचारा की तुम्हाला काय काय फायदे झालेले आहेत. हे मी आता तुम्हाला कामाला लावलेलं आहे. ठीक आहे. तर मी काही डॉक्टर नाहीये किंवा असं काही गायनेकॉलॉजिस्ट नाहीये. ठीक आहे. मी नॉर्मल 10 वर्षापासून एक हेल्थ इन्शुरन्स मध्ये काम करते. त्याच्यामध्ये बरेचसे मॅटर्निटी किंवा जे काही स्त्रिया आहेत, गायनिक डॉक्टरांच्या आजूबाजूला मी काम करत असते. त्याच्यामुळे महिलांचा संपर्क मला जास्त येतो आणि मला त्याच्यामुळे असं वाटलं की हा टॉपिक तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. चला तर मग आजचा टॉपिक आहे नॉर्मल डिलिव्हरी का सिझर. आता तुम्ही अजिबात घाबरू नका. मी तुम्हाला घाबरण्यासाठी किंवा टेन्शन देण्यासाठी अजिबात व्हिडिओ करत नाहीये, तुम्हाला आताच सांगते. ठीक आहे. हा फक्त तुमच्यापर्यंत मला एक संदेश द्यायचा आहे म्हणून व्हिडिओ आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एक अनुभव शेअर करायचा आहे. डेली हॉस्पिटलमध्ये काम करत असते. टीपीए कोऑर्डिनेटरला मी जॉब करते. त्याच्यामुळे मला रोज महिला आजूबाजूला येत असतात, विचारपूस करत असतात. हेल्थ इन्शुरन्स हे ते त्या ओपीडीला भरपूर अशी डेली गर्दी असते. त्याच्यामुळे खूप सारे अनुभव मिळतात. त्याच्यातला एक छोटासा अनुभव तुमच्याशी मला शेअर करायला नक्कीच आवडेल. ठीक आहे. चला तर मग आमच्या हॉस्पिटलमध्ये एक मावशी आहेत, कामवाल्या मावशी, ज्या झाडू पोचा किंवा डिलिव्हरीचे जे पेशंट असतात त्यांना हेल्प करणं, गरम पाणी आणणं किंवा ज्या काही हाऊसकीपिंग स्टाफ आहे त्यामधल्या एक मावशींचं तुम्हाला एक छानसं उदाहरण देते मी. त्यांना मुली आहेत 7. खोटं नाही बोलत. 7 मुली त्यांना, 7. आणि त्यांचं वय आता 50च्या आसपास आहे. मला वाटतं 50च्या वर असेल कदाचित. तर त्यांच्या पूर्ण टोटल नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या आहेत. पण 7 डिलिव्हरी झाल्यामुळे त्यांचं आता थोडंसं थकवा, थोडासा विकनेस, थोडासा त्रास होतोय. त्यांना खूप त्रास होतोय. परंतु जबाबदारी, टेन्शन, घरच्यांचा सपोर्ट नाही. 7 मुलींना त्यांनी जवळजवळ त्यातल्या 4 मुलींचं लग्नही झालेलं आहे. 3 मुली त्यांच्या सोबत आहेत. त्या शिकतात, ते चांगल्या लेवलला त्या आहेत, म्हणजे कॉलेजमध्ये, शाळेमध्ये सगळ्या गोष्टी त्या करतायत. पण ज्यावेळेस 7 डिलिव्हऱ्या झालेल्या असताना बाई अजूनही ठणठणीत पद्धतीनं काम करते त्यावेळेस, आणि त्या इतक्या ऍक्टिव्ह, इतक्या छान गाणं बिणं एकदम चिल मध्ये असतात. तर मला सांगायचं एवढंच आहे मैत्रिणींनो, जर तुम्हाला आता ह्या काळात 7 मुलं किंवा मुली होऊन देणार तर तुम्ही नाहीच आहे. तुम्हाला मूल काय होणार आहे? 1 किंवा 2, फार फार तर 3. मी तर म्हणते एकावरच हम दो हमारा एक आता चालूच आहे. बरोबर. तर टॉपिक हा आहे, जर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल तर 9 महिन्यापर्यंत जर तुमचा जवळपास जॉब असेल तर नक्की करा. मी स्वतः 8 महिन्यापर्यंत, 8.5 महिन्यापर्यंत जॉब केलेला आहे. पूर्ण 3-3 मजले, अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल, हॉस्पिटलमध्ये चाललेली आहे. घरी अपडाऊन केलेले, जवळच होतं हॉस्पिटल. स्वयंपाक करणं, खाणं पिणं सगळं व्यवस्थित होतं माझं. परंतु माझं सिझर झालं, त्याच्यामुळे माझी तब्येतही वाढली. पायाला सूज येते अधूनमधून. जो काही अॅनेस्थेटिकचा जो काही मागे जे इंजेक्शन दिले त्याचा पण खूप त्रास होतो. परंतु ज्या आजूबाजूला माझ्या मैत्रिणी आहेत त्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली, अगदी स्लिम ट्रिम आहेत, त्यांना कसला त्रास नाही, अजिबातच त्रास नाही. म्हणून तुम्हाला जेवढी नॉर्मल डिलिव्हरी करता येईल तेवढी प्रेफर करा. डॉक्टरांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. 80% सिझर कशामुळे होतं माहिती का? सिझर LACS कशामुळे होते? खाणं पिणं कमी, हालचाल, अजिबात त्रास नको म्हणून बायकांना इतकं लाडवलंय ना सध्या सगळ्या घरच्यांनी. त्याच्यामुळे सगळं सिझरचं प्रमाण वाढते. त्याच्यामुळे काम करत राहा. बॉडी जेवढी तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवता येईल तेवढी तुम्हाला गरजेची आहे. कारण जे मी रोज पाहते 80% लोकांचे सिझरच होते आणि घरचे सुद्धा म्हणतात की जाऊ दे, तिला काही त्रास सहन होणार नाही किंवा ती त्रास काही काढणार नाही, डायरेक्ट सिझर करून टाका, हे सर्रास बोललं जातं. परंतु सिझेरियनचे खूप तोटे आहे मैत्रिणींनो. खूप त्रास होतो, वजन वाढतं, पायाला मुंग्या येतात, थंडीच्या वेळेस जे काय खाली कापलेलं असतं त्याचं दुखतं, त्याचा त्रास जबरदस्त होतो.
वन टाइमच त्रास आहे नॉर्मल डिलिव्हरीला, तो तुम्हाला त्रास होऊ द्या, पण आयुष्यभरात तुम्ही एकदम सळसळीत, ठणठणीत आणि मस्त राहाल. माझा अनुभव सांगते, ज्या काही हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या बायका आहेत, अक्षरशः वजन वाढलेली असतात त्यांची, सेकंड डिलिव्हरी सुद्धा, पहिली सीझर, दुसरी नॉर्मल झाली तर झाली, नाहीतर सीझर होते. त्यामुळं जेवढं तुम्हाला नॅचरली नॉर्मल डिलिव्हरी करता येईल यावर सगळ्यात जास्त फोकस करा. डॉक्टर तुम्हाला सांगणारच आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. नवीन टॉपिक घेऊन तुम्हाला भेटणारच आहे. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. थँक्यू.